मला जो दिला फिल्म तुम्हाला गडाख साहेब आपले पंजाबराव कृषी विद्यापीठाचे मोहिते साहेब बारामती विज्ञान केंद्रामध्ये म्हणजे AI आहे या विषयावरचे सायंटिस्ट आहेत. प्रशांत मिश्रा अमेरिकेतून आले आहेत. प्रशांत त्याचबरोबर मायक्रोसॉफ्टच्या आपल्या इंडियातल्या सपना आपका नाम बोलूया सपना मेजर सपना मेजर होत्या मायक्रोसॉफ्टच्या इंडिया आर्मी मेजर की पहली मेजर है मायक्रोसॉफ्ट जे शेतीत काय करतात आपण विदर्भात करता प्रवेश ते पण सांगते तुम्हाला पुस्तक देणार आहे. हे 17 वर्ष एक भगवद्गीता बायबल आहे. कारण याच्यामध्ये इस्रायली संत्र्यावर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील पंचबाई यांचं प्रेझेंटेशन आहे. नंतर टँगो संत्रा जो स्पेनचा व्हॅलेन्सी आहे त्याचे डिटेल फोटो आहे. शेतकरी आणि एक्सपर्ट अशा जवळपास 7-8 टेक्स्ट आहे. सगळा संत्रा एक असं फील्ड आहे की आम्हाला गेल्या काही दिवसात संत्र्यावर खूप झपाटून बदल सगळं होत आहे. म्हणजे रूट स्टॉकपासून म्हणजे कलमांपासून तर टेक्नॉलॉजीपर्यंत तर सगळं याच्यात आलं आहे. हे जरूर वाचावं आणि याच्यावर काही संत्र्यावरून विशेष करता याच्यामध्ये हिंदीत बोलू का म्हणजे इंग्लिश बरं आहे हिंदी की इंग्लिश हिंदी में बोले 16 साल पहले विदर्भ में जो किसानों की आत्महत्या हो रही थी वो रुकनी चाहिए. इसके लिए क्या क्या करना चाहिए ऐसा विचार बहुत ज़्यादा इसमें से एग्रो विजन निर्मित हुई. बेसिक विषय ये था कि उत्पादन बढ़ाना और उत्पादन खर्चा करना, टेक्नोलॉजी का उपयोग करना. दूसरी बात थी कि सीड और कलम बीज और कलम दोनों में क्या बदल करना चाहिए. और इसका सबसे इम्पोर्टेंट सॉइल में ऑर्गेनिक कार्बन कितना है, कौन से मिनरल्स हैं, कौन से फर्टिलाइजर सल्फर है, कितना पोटेशियम, ये सब का अध्ययन करते हैं. पहले सॉइल का अध्ययन करते हैं, फिर बीज और कलमा अच्छी है, उसके बाद टेक्नोलॉजी होती है. विदर्भ में जो क्रॉप्स थे उसमें हमारे यहाँ कॉटन, ये हमारा इम्पोर्टेंट क्रॉप है. कॉटन प्राइस मेकेनिज्म इज वन ऑफ द रीजन फॉर फार्मर सुसाइड. संतरे में हमारा उत्पादन यहाँ 3 से 5 टन है. स्पेन में 25 से 30 टन. हमारे 1 एकड़ में 100 संतरे के पेड़ लगते हैं और 340 रुपये. वहाँ 1 फीट का संतरा जब होता है तो उसको फूटिंग और उसका पूरा कटिंग और क्लिपिंग होता है. हमारे यहाँ उसको बाम्बू लगाना पड़ता है. फिर ड्रोन का स्प्रेइंग करके करना और उसमें AI है. AI में तो मैं आपसे अनुरोध करूँगा कि आज मैं थोड़ी सी जानकारी आपको दूंगा. मैं इनकी अलग से पूरा 1 घंटा बैठकर इनसे आप समझ कर इनका इंटरव्यू प्रशांत और मैडम साहब माइक्रोसॉफ्ट और गूगल भी इसमें है. और ये बहुत रिवोल्यूशनरी है. गाँव की स्थिति बदल जाएगी ऐसा. बेसिकली इसमें हमारे खेत में पहले हम जमीन के पूरा हेल्थ सॉइल का तैयार करते हैं. उसके आधार पर एक वेदर स्टेशन लगाते हैं जो सैटेलाइट से लिंक होता है और उसमें मॉइस्चर गिरने के लिए कोई अंदर भी वहाँ रखा है उसका फोटो अभी स्टेज पर खा जा बंद वो करीब 15 किलोमीटर कितना एरिया कौन क्लस्टर में करता है. अभी उसके बाद अभी मेरे यहाँ मैंने लगाया तो मेरे को SMS आया कि 4 दिन के बाद ये फलाना डिसीज बनने पर आना है. मैंने तुरंत स्प्रे किया. तो पानी का यूज़ 50% कम होता है. जो जरूरी नहीं वो फर्टिलाइजर हम देते हैं. कहते अभी ये नहीं इसकी ज़रूरत है. तो नेचुरली जैसे आप किसी सीनियर सिटीजन का मेडिकल चेकअप करते हैं और फिर ब्लड प्रेशर है कि उसकी दवाई देते हैं. अंदाज से ब्लड प्रेशर की दवाई सब दवाइयाँ खा रहे हैं. ऐसा अभी ऐसा चल रहा है. तो प्लांट में भी
टेक्नोलॉजी का उपयोग करके उत्पादकता बढ़ाने के लिए एआई का है। इस साल का हमारा एग्रो रीजन का मेन थीम एआई हमारी लगी, बहुत अच्छा रिस्पॉन्स किसान है। इन्होंने तो एक पेड़ ऐसा तैयार किया कि उसके ऊपर बैंगन भी लगे और टमाटर भी लगे। हाँ वो आपको फिर दोनों दिखाएंगे, साफ भी आपको अलग अलग दोनों को भी समझाऊंगा और उन दोनों का सहयोग AgriPilot.ai is a technology that was built in partnership with Microsoft, Oxford University, University of Washington to empower the farmers to have a better life. The AgriPilot is an AI-based system that uses FarmWise, FarmBeats, ADMA, the Microsoft Azure Data Manager, as a technology to avoid the guesswork from the farmers and use the science as a backbone of the system. AgriPilot.ai with Microsoft Research and Microsoft Technologies in ADT Baramati is able to achieve three significant things which I want to talk about. Number one, we are able to grow a sugarcane which is 20 to 40 feet tall using the AI technology, which was not possible at all. Second use case scenario that we saw here is we are able to grow exotic vegetables in greenhouses. And number three is we are using grafting technology where they are able to grow 2 dozens of tomato on the plant where brinjal is at the bottom. So it's called as bromato. Brinjal at the bottom, tomato on the top. And second technology is pomato, where we are able to grow underground potato and tomatoes on the top. So these are the three significant things. Without AI, it would I'm from Manipur. तो इनका फोटो लगकर मुझे में ट्वीट किया, जो बोल रहे थे वो सत्या नडेला माइक्रोसॉफ्ट के सीईओ। एक्चुअली माइक्रोसॉफ्ट गूगल अमेरिकन सैटेलाइट और हमारी जमीन, उस जमीन पर वो बता देते हैं, जैसे बोलते साहब को बताएंगे यहाँ करना नहीं होगा, यहाँ प्रॉब्लम क्या है। तो आप एक तरफ हम नीचे से भी हेल्थ कार्ड हमको मिला है एक्चुअल टेस्टिंग करके, दूसरा सैटेलाइट इमेज से भी हमको पता चलता है कि क्या है, पानी कितना देना है, कौन सा वापरना है, यूज कौन सा करना है, प्रोडक्टिविटी के हिसाब से कौन सा डिसीज आ रहा है। दिस इज टू बी अ गेम चेंजर। इसमें क्या होगा मैं आपको, जहाँ 3 क्विंटल कपास हो सकता है और 15 से 20 क्विंटल कपास, तो क्या करना 40 टन हो रहा है, मेरे यहाँ 8 टन हो रहा है। ये आनंद भाव के उसको 102, दूसरा एक हमारा किसान है उसको 110, हमारे यहाँ 180 टन कपास जो बैठे आपको। फिर दूध, मेरे ऑर्गेनिक दूध 15 किलो हुए और शिवराज जी बोल रहे थे कैसे हो, मेरे यहाँ खुद प्याज 1 किलो का हुआ है, एक पत्ती देखते खेतों में भी लोग जाते रहते हैं। तो पहली बात तो ऐसी है कि एक्सपेंडिचर कॉस्ट को कम करना और प्रोडक्टिविटी को बढ़ाना, इसमें वो संभव है। तो हम लोग पानी का आधा करने में तो प्रचार होता है कि 10 लीटर पूरा पानी जा रहा है, आधे पानी में फर्टिलाइजर इंसेक्टिसाइड वो भी आधा खर्चा, जरूरत होगी वही जाएगा। इस तीसरी बात जो है कि डिसीज आने के पहले हम क्योर कर रहे थे, हमारा घर का ऐसे इन सब बातों पर अकोला में कृषि विद्यापीठ में और डिसीज आपके मार्केट में उन्होंने अच्छा काम किया। बारामती विज्ञान केंद्र जो है वह राजेंद्र पवार है, उत्तर प्रदेश का आने वाले तो बोलते जो उन्होंने अच्छा काम किया और प्रशांत भी माइक्रोसॉफ्ट गूगल के साथ कर रहे हैं। ओवरऑल दिस ऑल फ्यूचरिस्टिक टेक्नोलॉजी गोइंग टू चेंज द फ्यूचर ऑफ द फार्मर्स। तो मैं तो बहुत बार कहता हूँ इनोवेशन, एंटरप्रेन्योरशिप, साइंस, टेक्नोलॉजी, रिसर्च एंड सक्सेसफुल प्रैक्टिसेस लिमिटेड नॉलेज एंड कन्वर्शन ऑफ नॉलेज इनटू वेल्थ इन द फ्यूचर। तो कन्वर्शन ऑफ नॉलेज into agriculture, which is going to convert agriculture into wealth, यही इसका है। तो बहुत से बातें जो है वो डिटेल में है, मैंने आपकी भी पहचान भी कर दी है, तीनों से भी आप बात करिए। तो पीकेवी ने भी काफ़ी अच्छे काम किए और ये हमारा काम ये है कि जो रिसर्च हुआ है, जो अच्छा काम हुआ है, उसका ट्रांसफॉर्मेशन लोगों को। अभी हमारे एग्रो डिवीजन की बिल्डिंग बन गई है, मैं 2-3 महीने रेडिसन के सामने और हम लोग वहाँ उद्घाटन करेंगे। तो हम सोचे कि 1 दिन के 3 दिन के शिविर वर्कशॉप एक चीज़ के और भी आज भी किसान वहाँ डायरी लेकर बैठ कर लिख रहे हैं। पूरे टेक्निकल सब्जेक्ट है, उनकी भाषा में समझाना, उसका अनुभव करना, फील्ड पर लेकर जाना। ये भी है कि जो कन्वेंशन सेंटर हो रहा है उसका पहली बार
ये PKV के मालिक है यही है। तो उसकी कंसेप्ट ये थी कि किसान वहाँ आने के बाद वो टमाटर का पेड़ देखेगा कैसे लगेगा और फिर वो सीड कंपनी के स्टॉल पर देखेगा, तो एक ही जगह पर उसको पूरी ये मिलेगी। तो धीरे धीरे अपग्रेडेशन ऑफ टेक्नोलॉजी, रिड्यूसिंग द कॉस्ट एंड इंक्रीज द प्रोडक्टिविटी। फिर उस रीजन के हमारे यहाँ जो मेन है उसकी SOP तैयार किया है और उसमें सबसे बड़ी प्रॉब्लम है सीड और कलर। तो कल शिवराज जी ने 70 करोड़ जाहिर किया कि ऑरेंज रिसर्च जो रूट स्टॉक होता है वो कौन सा यूज़ करता है। अमेरिका से जुंगरे आए हैं, अमेरिका में इसमें काफ़ी लोगों भी उनको ला रहे हैं, क्योंकि हमारा ऑरेंज जो है वो डिसीज मुक्त कैसे है पूरा पेट, और प्रोडक्टिविटी कैसे बढ़े और क्वालिटी भी कैसे अच्छा है। हमारा ऑरेंज का एक विशेषता है वो बिटरनेस और खट्टाईपन और कड़वा, ये इसकी टेबल फ्रूट करके एक स्ट्रेंथ है। और जो उधर का है मैंगो, ये जूस का है, स्वीट है। तो हमें हमारी क्वालिटी को भी कायम रखते हुए टेक्नोलॉजी का उपयोग करके संतरे में तो आग लग गई है, बहुत तेजी से चेंज हो रहा था। गन्ने में हम बहुत पीछे हैं इधर, ये पश्चिम महाराष्ट्र पर वो है भी, क्योंकि ये सब मेरिट के स्टूडेंट को एडमिशन लेते हैं और पराठवाड़ा में फर्स्ट क्लास हो रहे हैं। हमारे यहाँ मैंडेटरी है, जो फेल हुआ 3rd क्लास से कम है उसी को एडमिशन। हमारे यहाँ का किसान अभी चेंज हो रहा है। तो नेचुरली ये चैलेंजेस है, फिर पे बदल हो रहा है। और इसके साथ जहाँ ये गन्ना लगता है वहाँ ग्रीन घास आता है, तो मदर डेयरी है, 6 लाख लीटर दूध हुआ, उसका फॉडर हुआ, फिर मालगुजारी तालाब है, उसमें प्रॉन्स तैयार करेंगे। तो ये क्या है कि हर चीज़ फ्रूट वेजिटेबल के ऑर्गेनिक के मार्केट खड़े करेंगे, ताकि बिचौलिया बीच में दिखेंगे, फास्ट मार्केट लाते हैं या किसान डायरेक्ट आके बेच सकें। और देर आर डिफरेंट विजन, different type of professionals and different type of crop and different type of areas. उसको सबको एक जगह नहीं दे सकते। तो these are the expertise people, उनको अलग अलग इसमें है। अभी स्टार्टअप में भी बहुत अच्छे लोग, 25 स्टार्टअप है। आपको मैं अनुरोध करूँगा, हमारे फोटो मत छुपाओ, नए लड़कों के प्रयोग आपके द्वारा अगर कोई एक अगर आपके जिस दे के नतीजा बहुत अच्छे काम, बहुत रिवोल्यूशनरी। अभी आपको पूछना तो पूछो, तीनों भी नितीन की इलेक्ट्रिक पर पाहिजे, म्हणजे एकदम आता माझ्याकडे इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आहे, 1.5 तासात चालतो। मी आता काय केलं, बाजूला 3 एकर 4 एकर शिवून 30 एकर शेती बटेने घेतली मदत करा। तर त्याच्यातून मी त्याला सांगितलं की पहाटे 4 वाजता ट्रॅक्टर काढ आणि जमीन नांगर, लगेच 1.5 तासाने वापस पुन्हा 6 तास लागतात त्याला। आता ती टेक्नॉलॉजी बदलली, म्हणजे मी सगळी जमीन फुकट नांगरली। माझ्याकडे सोलर पॉवर आहे, 20 फुकट, तर माझा खर्च 0 झाला। ड्रोननी स्प्रेइंग आहे, म्हणजे हळूहळू काय झालं की टू सेव्ह मनी इज टू अर्न मनी। येणाऱ्या काळामध्ये आपण फार्मर प्रोड्यूस कंपन्या काढल्या आणि त्या कंपन्यामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की आपण ड्रोन विकत घेतला, आपण हार्वेस्टर विकत घेतलं, तर आपण एकमेकाचं काम करून त्या आपला पैसाही पण वाचेल, प्रॉफिट पण मिळेल आणि आपण समृद्ध आणि संपन्न होऊ। तेव्हा येणाऱ्या काळामध्ये आपल्या शेतकऱ्याला हे सगळं जे यशस्वी होण्याचं जे तंत्रज्ञान आहे ते त्यांना समजावं, म्हणून आपण आज AIचं या ठिकाणी प्रयोग केला। हे बघा किती मोठं तंत्रज्ञान आहे आणि याचा आता आपण प्रयत्न, आज आता संत्र्यावरचं पुस्तक काढलं, एवढं सुंदर पुस्तक आहे की एका पुस्तकाची किंमत 250 रुपये पडली आहे। पण मी एक ठरवून टाकलं, फुकट नाही द्यायचं काय, 250 रुपयाचं पुस्तक 100 रुपयात देऊ, कारण आम्ही 250 रुपये देण्याची आमची अवकाद आहे। पण तुम्हाला फुकटात मिळाल, तुम्ही जाता त्या फेकून द्या पुस्तक घरी जा, तुमच्या खिशातून जोपर्यंत पैसे जात नाही तोपर्यंत महत्त्व नाही का। म्हणून मी सांगितलं की 100 रुपये फी घ्या आणि 250 रुपये खर्च करा, जेवण द्या, चहा द्या, बिस्किटं द्या, पण फुकट नाही यायचं। हे फुकट काम जे चालते तिथं चालू द्या, आपल्याकडे नाही करायचं, कारण त्याच्याशिवाय आपल्याला त्याचं महत्त्व कळत नाही। आणि म्हणून आपण हे पुस्तक 100 रुपयात ठेवलं आहे। त्यात इस्रायलचा संत्रा कसा, स्पेनचा संत्रा कसा, झालेले प्रयोग कसे, पॅकेजिंग कसं, मार्केटिंग कसं, नर्सरी कशी,
त्याचं मूळ जे नर्सरी आहे त्याच्याकडला कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे, सगळे फोटोग्राफ्स एक लिहिलं आहे. आणि आपले जे शेतकरी आमच्याबरोबर आले होते स्पेनमध्ये त्यांचे फोटोही पण आहे, त्यांचे लेख पण आहे, म्हणजे आपल्या इथल्या शेतकऱ्यांना लिहिलेलं आहे. आणि या सगळी माहिती जर आपण आपल्या इथल्या संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी वाचली आणि आता त्याच्यात AIचा प्रयोग केला आणि 25 टन जर शेतकऱ्याला एकरी संत्रा झाला तर कशाकरता शेतकरी चांगल्या गाडी एअर कंडिशन गाडीतून फिरेल, बंगला घेईल, शेतात बांधेल आणि उत्तम राहील, मुलं चांगले शिकतील, उद्योग व्यवसाय वाढेल. हे कठीण आहे पण असंभव नाही आहे. हे होऊ शकतं. पण हे प्रयोग करणं, तंत्रज्ञान आत्मसात करणं आणि त्यासंबंधी एकमेकाकडनं समजून घेणं. मला सगळ्या गोष्टीचं ज्ञान नाही आहे. आपल्याला AIबद्दल मला माहिती नाही आहे. पण 2 वेळा आम्ही 2-2 तास बसलो आणि मोठे साहेबांचं भाषण ऐकलं. आता आमच्या डोक्यात आता तरी 40-50% गेला, अजून शिकायचं आहे. संत्र्याच्या बाबतीमध्ये 2 वेळा वर्कशॉप झाले, अजूनही सगळं शिकलेलं नाही आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला प्रत्येक गोष्ट शिकून प्रशिक्षण घेण्याची व्यवस्था आता आपण ॲग्रोव्हिजनतर्फे केली आहे. रेडिसन हॉटेलच्या बाजूला आपली 7 मजली बिल्डिंग आता तयार झाली आहे. पुढच्या वर्षी आपण ते करू. त्या पुढच्या वर्षामध्ये आपलं ॲग्रो कन्व्हेन्शन देवेंद्रजीने आपल्याला 450 कोटी रुपये दिले. आपण मोठं ॲग्रो कन्व्हेन्शन सेंटर तिथे टाकणार आहे. पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या सहकार्याने जागतिक दर्जाची ॲग्रो बिझनेस स्कूल आपण मॅनेजमेंट स्कूल आपण टाकणार आहे की आपल्या इथला शेतकऱ्याचा मुलगा 10 कोटी 15 कोटी रुपये वर्षाच्या नोकरीवर जगात गेला पाहिजे. या सगळ्या गोष्टी करण्याकरता आपल्याला काहीतरी इनिशिएटिव्ह घ्यायचा आहे. ऊसाच्या उत्पादनापासून, कापसाच्या उत्पादनापासून, संत्र्याच्या उत्पादनापासून प्रत्येक गोष्टीमध्ये शिकायचं आहे. तुम्हाला अनुभव आहे. कदाचित एखादी गोष्ट तुमच्यापैकी एखाद्या माणसाजवळ जास्त चांगली असेल ती इतरांना सांगा आणि इतरांजवळ जी चांगली असेल ती तुम्ही घ्या. या प्रक्रियेतून आपल्याला पुढे व्हायचं आहे. ही ऊसाची कार्यशाळा आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, ऊस लावा असं मी आवाहन करतो. पण मी आता अनुभवातून शिकलो की नुसतं ऊस नाही लावायचा आहे. आता सोयाबीनची हालत काय, कापसाची हालत काय, शेतकऱ्याची परिस्थिती काय, मी काही बोलण्याची गरज नाही आहे. पण आपले आता आपले चंद्रकांत दादा आले आहेत, कोल्हापूर जिल्ह्यातले आहेत. त्यांच्याकडे शेतकरी कसे आहे बघा. त्यांच्याकडे काल मी म्हटलं ना सुधीर मुनगंटीवारांना की यांच्या जिल्ह्यामध्ये 90 लाख लिटर दूध आहे परदेशी आणि आमच्या विदर्भात पूर्ण जिल्हे मिळून 25 ते 30 लाख लिटर. मी म्हटलं जय विदर्भ. मग आपल्याकडे दूध का नाही आहे? म्हणजे त्यांना जमू शकतं ते आपल्याला का जमू शकत नाही? ते जमू शकतं. पण जेव्हा तुम्ही सगळे मिळून, आपण मिळून सगळे ठरवू की नाही हम होंगे कामयाब, आम्ही यशस्वी होऊ, ही पॉझिटिव्हिटी आणि हा आत्मविश्वास तुमच्या मनात निर्माण झाला तर आपल्या इथला 110 टन घेणारा शेतकरी आहे ना इथं. हा आनंदरावने 102 टन घेतलेला आहे ना. म्हणजे मी नेहमी म्हणतो की मेरिटमधल्या मुलांना ॲडमिशन देऊन मेरिटमध्ये मुलं आणणं सोपी आहे. ते पश्चिम महाराष्ट्र मेरिटमधल्या विद्यार्थ्यांची शाळा, मराठवाडा फर्स्ट क्लासमधल्या विद्यार्थ्यांची शाळा आणि विदर्भ म्हणजे 100% थर्ड क्लासपेक्षाही कमी मार्क ज्यांना मिळाले, नापास झालेले आहेत त्याची शाळा. त्या शाळेतून हे 2 दिवे लागले ना, त्यांनी यशस्वी होऊन दाखवलं. म्हणजे हे शक्य आहे. त्यामुळे आता पुढल्या काळामध्ये या आजच्या याच्यात जे मार्गदर्शन मिळालं, आपल्यापैकी खूप चांगले लोक आहे जे लिहून घेत होते. हे पॉलिटिकल पार्टीची सभा नाही आहे किंवा कीर्तनकाराचं कीर्तन नाही आहे, हे मनोरंजनाचा कार्यक्रम नाही आहे. आपल्या डायरीत लिहून घ्या. हे सगळं वेबसाईटवर आहे ॲग्रोव्हिजनच्या. ती भाषणं घरी गेल्यावर स्वतः ऐका. तुमच्या गावातल्या आपल्या सहकाऱ्यांना बोलवा. आजकाल सगळ्यांजवळ मोबाईल फोन आहे. 4-4 वेळा ऐका. जे समजणार नाही ते विचारायला या आणि तुम्ही शिका. आणि तुम्ही शिकल्यानंतर बाजूला सगळ्यांनी मिळून त्यांनाही शिकवा आणि आपण सगळ्यांनी मिळून एकमेकास सहाय्य करू, अवघे धरू सोबत. हे जर आपण सगळ्यांनी ठरवलं तर मला वाटतं की कठीण आहे पण असंभव नाही. काल खूप गोष्टीचा मला आनंद झाला
की मी 16 वर्षापासून ज्या गोष्टी बोलत होतो मला लोकांनी पागलात काढलं होतं. मला म्हणायचं कशा करता तुम्ही बोलताय, कधी होणार आहे का, हे संभव आहे क्या. मी म्हटलं संभव आहे, कोणी विश्वास ठेवायला तयार नव्हता. मी एकदा माझ्याकडे जेवायला बसलो असताना मी माझ्या बायकोने माझा एक व्हिडिओ ऐकला होता की पाण्यातून हायड्रोजन निघेल आणि हायड्रोजनमधून गाडी चालेल. तिने आमच्याकडे राजकारणात कधी चर्चा बाकीच्या होतच नाही कधी. तिने मला विचारलं, तुम्ही सांगितलं की पाण्यातून हायड्रोजन तयार होईल आणि गाडी चालेल, अहो माझाच विश्वास बसत नाही तर लोकांना काय बसणार आहे म्हणजे, तू कशाला बोलता म्हणे. तेव्हा माझ्या लक्षात आलं की माझ्यात आणि लोकात खूप अंतर आहे. मी लगेच टोयॅटो कंपनीचा इंडियातल्या मालकाला फोन केला. तर किर्लोस्कर बिचारा गेले आता, आणि मी त्यांना सांगितलं मुझे हाइड्रोजन की गाड़ी चाहिए. बोले नहीं है गाड़ी मेरे पास, जापान में है. बोला कहीं भी हो दुनिया में गाड़ी लाओ, और तुम जब तक गाड़ी नहीं लाओगे तब तक मेरे घर में मेरी इज्जत नहीं बढ़ेगी. मी त्याने गाडी आणली आणि त्या गाडी टोयॅटो कंपनीची नाव आहे मिराई भविष्य. आणि त्या गाडीत बसून मी दिल्लीत माझ्या बायकोला फिरवलं आणि म्हणले हायड्रोजनची गाडी आहे, मर्सिडीजपेक्षाही चांगली आहे. आता बसला विश्वास तुझा. आता नाही विचारत मला कोणी प्रश्न. काल तिथे हायड्रोजनचा मोठा ट्रॅक्टर द्या त्याचे चित्र आहे आता. म्हणजे पुढे डिझेलचा खर्चच नाही लागणार. टेक्नॉलॉजी, इनोव्हेशन, रिसर्च हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा ॲग्रोव्हिजनचा प्रयत्न आहे. तुम्ही हे सगळं घ्या. एकरी 100 टनापेक्षा वरती ऊस झाला पाहिजे. एकरी 25 ते 30 टन संत्रा झाला पाहिजे. एकरी कमीत कमी 15 ते 20 टन कापूस झाला पाहिजे. एकरी कमीत कमी 12 ते 15 टन सोयाबीन झाला पाहिजे. एकरी कमीत कमी 15 क्विंटल ते 20 क्विंटल तूर झाली पाहिजे. मला झाली तर मला जर 15 क्विंटल तूर झाली तर तुम्हाला तर नक्कीच होऊ शकते. पण टेक्नॉलॉजी समजून घ्यायची गरज आहे. कोणते खतं वापरायचे ते समजून घ्यायची गरज आहे. सॉईल हेल्थ का प्रयोग करा, तुम्ही यशस्वी व्हा आणि आपल्याबरोबर इतर शेतकऱ्यांना यशस्वी होण्याकरता मदत करा. आणि मग मार्केटिंग, पॅकेजिंग ते पुढे आहे, आपण ठरवूया.